मेष राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छिते। कधी तुमच्या आयुष्यात असे घडले आहे का की सर्व काही अगदी सामान्य सुरू असते आणि अचानक एक छोट्याशा घटनेमुळे संपूर्ण आयुष्याची दिशा बदलते? एखादा फोन, एखादी भेट, एखादा निर्णय, एखादा योगायोग आणि त्यानंतर मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की खरी सुरुवात तर त्या एका क्षणापासून झाली होती। कारण विश्वातील प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात ही नेहमी शांततेत होते। कोणताही गाजावाजा नसतो, कोणतीही पूर्वसूचना नसते, फक्त काही सूक्ष्म संकेत असतात जे सर्वांना दिसत नाहीत, पण ज्यांना ते संकेत समजतात ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि त्यांचे आयुष्य एका नव्या उंचीवर पोहोचते। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या आठवड्यात मेष राशीभोवतीही असेच काही संकेत तयार होताना दिसत आहेत। पण थांबा, हे संकेत नेमके कशाचे आहेत? आर्थिक लाभाचे, मोठ्या यशाचे, नवीन नात्याचे की अनेक दिवसांपासून अडकलेल्या एखाद्या गोष्टीच्या अचानक मार्गी लागण्याचे? उत्तर अजून सांगणार नाही, कारण या आठवड्याचे रहस्य इतके साधे नाही। अनेकदा ग्रहांची स्थिती अशी तयार होते की एखादी छोटी घटना बाहेरून सामान्य दिसते, पण तिचा परिणाम पुढील अनेक महिन्यांवर होतो। या आठवड्यातही काही मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात असेच घडू शकते। सुरुवातीला त्याचे महत्त्व कदाचित जाणवणारही नाही, पण काही दिवसांनी तुम्ही म्हणाल, खरा बदल तर इथूनच सुरू झाला होता। विशेष म्हणजे या आठवड्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनाचा अर्थ प्रत्येकासाठी सारखा असणार नाही। काहींसाठी हा आठवडा प्रगतीचा दरवाजा उघडेल, काहींसाठी आत्मविश्वास परत आणेल, काहींना योग्य व्यक्ती भेटेल, तर काहींना स्वतःच्या क्षमतेची जाणीव होईल। पण या सगळ्यामध्ये एक अशी गोष्ट दडलेली आहे जी बहुतेक लोक पूर्णपणे दुर्लक्षित करतात, आणि जे लोक त्या एका संकेताकडे दुर्लक्ष करतात ते अनेकदा स्वतःच आपल्या भाग्याची दारे बंद करतात। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या आठवड्यातील एक विशिष्ट दिवस आणि त्या दिवशी घडणारी एक छोटी घटना तुमच्यासाठी अपेक्षेपेक्षा खूप मोठा अर्थ घेऊन येऊ शकते। तुम्ही कदाचित विचार करत असाल, नेमके काय होणार आहे? तेच तर या आठवड्याचे सर्वात मोठे रहस्य आहे। ग्रहांची चाल पाहिली असता असे जाणवते की बराच काळ संयम ठेवणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना आता विश्वाकडून एक प्रकारचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे, मात्र तो प्रत्येकाला सारखा मिळणार नाही। ज्याने योग्य वेळी धैर्य दाखवले आहे, मेहनत घेतली आहे आणि हार मानली नाही, त्यांच्यासाठी हा आठवडा विशेष ठरू शकतो। पण इथे एक अट आहे, जर तुम्ही या आठवड्यात येणारा एक महत्त्वाचा संकेत ओळखला नाही तर एक चांगली संधी नकळत हातातून निसटू शकते। आणि म्हणूनच या संपूर्ण आठवड्याचा अर्थ समजून घेणे खूप आवश्यक आहे। तुमच्या लक्षात आले असेल की गेल्या काही आठवड्यात अनेक गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या नाहीत। काही योजना अर्धवट राहिल्या, काही ठिकाणी विलंब झाला, काही ठिकाणी मनात प्रश्न निर्माण झाले। पण अनेकदा विलंब म्हणजे नकार नसतो, तो योग्य वेळ येण्यापूर्वीची तयारी असते। आणि कदाचित हा आठवडा त्या तयारीनंतरचा पहिला टप्पा ठरू शकतो। मात्र या आठवड्यात सर्वात जास्त फायदा कोणाला होईल? ज्यांचा जन्म मेष राशीत झाला आहे त्यांनाच, की अशा लोकांनाही जे एखाद्या मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे आहेत? याचे उत्तर आपण पुढे पाहणार आहोत। आणखी एक विशेष गोष्ट, या आठवड्यात एक असा योग तयार होताना दिसतो जो काही लोकांसाठी अगदी साधा वाटेल, पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्याचे महत्त्व खूप मोठे मानले जाते। हा योग कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम करेल? करिअर, पैसा, कुटुंब, प्रेम की भाग्य? हे आपण टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत। म्हणून कोणताही भाग पुढे करू नका, कारण प्रत्येक मुद्दा मागील मुद्द्याशी जोडलेला आहे आणि शेवटी संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। तर चला आता अधिक वेळ न घालवता या आठवड्याचे ते रहस्य उलगडूया, ज्यामुळे मेष राशीच्या अनेक व्यक्तींसाठी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा साधा न राहता एका नव्या सुरुवातीचा संकेत ठरू शकतो। चला पाहूया या आठवड्यात करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब, प्रेम, आरोग्य आणि भाग्याच्या बाबतीत ग्रह तुमच्यासाठी नेमका कोणता संदेश घेऊन आले आहेत, आणि सुरुवातीपासून त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती त्या रहस्याचा खरा अर्थ काय आहे? मेष राशीच्या व्यक्तींनो, 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी केवळ आणखी एक आठवडा नाही। अनेक दिवसांपासून तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी हळूहळू तयार होत होत्या त्यांची पहिली स्पष्ट चाहूल या काळात मिळू शकते। काही वेळा आयुष्यात असे क्षण येतात जे त्या क्षणी साधे वाटतात, पण काही महिन्यानंतर लक्षात येते की खरा बदल तर त्याच दिवशी सुरू झाला होता। हा आठवडा तसाच ठरण्याची शक्यता दिसते।
या काळात सर्वप्रथम तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवू लागेल. बराच काळ एखाद्या गोष्टीबद्दल असलेला संभ्रम हळूहळू कमी होईल. मनात वारंवार येणारे प्रश्न, हे होईल का, माझ्यासाठी योग्य वेळ कधी येईल, माझ्या मेहनतीचे फळ मिळेल का, अशा अनेक शंकांची जागा आत्मविश्वास घेऊ लागेल. हा बदल बाहेरच्या जगात दिसण्यापूर्वी तुमच्या मनात सुरू होईल आणि हाच या आठवड्याचा सर्वात मोठा शुभ संकेत असू शकतो. या आठवड्यात एखादी अशी बातमी कानावर येऊ शकते जी सुरुवातीला लहान वाटेल, पण पुढे तीच तुमच्यासाठी मोठ्या संधीचे दार उघडू शकते. काहींना एखादा अनपेक्षित संदेश, काहींना जुनी ओळख पुन्हा उपयोगी पडणे, तर काहींना अचानक मिळालेला सल्ला आयुष्याची दिशा बदलणारा ठरू शकतो. त्यामुळे या आठवड्यात प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक संधीकडे सकारात्मक नजरेने पहा. विशेष म्हणजे या काळात तुमच्याबद्दल लोकांच्या मनात असलेला आदर वाढू शकतो. पूर्वी तुमच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करणारे लोकही आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. तुमच्या शब्दांना महत्त्व मिळेल, तुमच्या मताचा विचार केला जाईल. तुम्ही केलेल्या एखाद्या छोट्या कामाचेही अपेक्षेपेक्षा मोठे कौतुक होऊ शकते. काही मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात एक अशी संधी मिळू शकते ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. ही संधी कुठून येईल, कोणाच्या माध्यमातून येईल आणि कोणत्या स्वरूपात येईल हे प्रत्येकासाठी वेगळे असू शकते. पण एक गोष्ट निश्चित दिसते, विश्व तुम्हाला एका नव्या टप्प्याकडे ढकलण्याची तयारी करत आहे. आणखी एक विशेष योग असा आहे की अनेक दिवसांपासून रखडलेली एखादी गोष्ट अचानक वेगाने पुढे सरकू लागेल. जिथे वारंवार अडथळे येत होते तिथे आता मार्ग मोकळा होत असल्याचा अनुभव येऊ शकतो. हे इतक्या सहज कसे झाले असा प्रश्नही तुम्हाला पडू शकतो. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वातही एक वेगळे तेज जाणवेल. तुम्ही बोलाल ते लोक लक्ष देऊन ऐकतील. तुमचा आत्मविश्वास इतरांनाही प्रेरणा देईल. काही जण तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ शकतात. हा काळ स्वतःची किंमत ओळखण्याचा आहे. तुमच्या आयुष्यात एखादी नवीन सुरुवात होण्याचे संकेतही या काळात दिसत आहेत. ती सुरुवात एखाद्या स्वप्नाची असू शकते, एखाद्या नव्या ध्येयाची असू शकते किंवा एखाद्या अशा प्रवासाची जो पुढील काही महिन्यात तुम्हाला अपेक्षेपेक्षा मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या आठवड्यात तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच काळानंतर मनापासूनचे हास्य दिसू शकते. जे ओझे तुम्ही मनात घेऊन फिरत होतात ते हलके होऊ लागेल. काही उत्तरं स्वतःहून मिळतील, काही प्रश्नांची गरजच उरणार नाही. ग्रहांचा संकेत असा आहे की या काळात योग्य वेळी योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. ही व्यक्ती तुमच्या भविष्यावर सकारात्मक परिणाम करणारी ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही नवीन ओळखीला किंवा संवादाला कमी लेखू नका. हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवेल, जे तुमच्यासाठी आहे ते योग्य वेळ आल्यावर कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे घाई करण्यापेक्षा विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला स्वतःचं आश्चर्य वाटेल की काही दिवसांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता शक्य वाटू लागल्या आहेत. हा बदल फक्त परिस्थितीत नाही तर तुमच्या विचारांमध्येही होत आहे आणि अनेकदा मोठे यश हे अशाच विचारातील बदलांपासून सुरू होते. विश्व जणू तुम्हाला सांगत आहे, आता मागे वळून पाहण्याची वेळ संपत आली आहे, पुढे चालण्याची वेळ सुरू झाली आहे. म्हणून या आठवड्यात भीतीपेक्षा धैर्य निवडा, शंकेपेक्षा विश्वास निवडा आणि नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकतेला जवळ करा. कारण ग्रहांचा आशीर्वाद तेव्हाच पूर्णपणे फळाला येतो जेव्हा माणूस स्वतःही पुढे जाण्याचा निर्णय घेतो. आणि कदाचित म्हणूनच 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यातील त्या आठवड्यांपैकी एक ठरू शकतो ज्याची आठवण तुम्ही पुढे अनेक वर्षांनी काढाल आणि मनात एकच विचारेल, खरा बदल इथूनच सुरू झाला होता.